नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे, नक्षत्र भरणी आहे, योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:19 ते 9:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:45 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11 वाजल्यापासून ते 12:21 आणि यमगंड काळ दुपारी 3:02 ते 4:22 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 1:19 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्याच दिवशी बुध आणि शुक्राचा सुद्धा लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. वेळातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे षष्ठातला बुध आणि दशमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसतील. तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातली जी संकल्पना आहे ती चुकण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. लाभातल्या नेपच्यूनबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी भाग्यातला शुक्र आणि सप्तमातला बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ होईल, घाई गडबड जाणवेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील, काळजी घ्या. मात्र येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे षष्ठातला बुध आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या, ते जास्त महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानक तुमच्या मनाचा जो ताबा आहे तो सुटेल किंवा मूड तुमचा बदललेला दिसेल. नेहमीची कामं पूर्ण होणार नाहीत. छोट्या-मोठ्या गोष्टीवरून तुमच्या मनाचा तोल जाऊ शकेल. वादविवाद वाढू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, छोटी किंवा मोठी, दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. एकंदरीत दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल.
भाग्यातला नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी पंचमातला बुध आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. त्या पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे मित्र परिवाराबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग अचानकपणे उद्भवतील. काळजी घ्या. मात्र येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 नंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याच पुन्हा अष्टमात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्या चतुर्थात असणारा बुध आणि षष्ठात असणारा शुक्र हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमचं मूड खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुमचे पूर्णतः दिसेल. भाग्याची साथ सुद्धा लाभेल. थोडं फिरणं वगैरे होईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवतील. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादविवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात अर्थात स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. याचप्रमाणे भाग्यात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग सुद्धा करणार आहे. तृतीयातला बुध आणि पंचमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचे जे मानसिकता आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठलाही निर्णय प्रत्यक्षात घेऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठीच येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत आजचा दिवस आणि येणारे 2 ते 3 दिवस शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या षष्ठात असणारा नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कामं पूर्ण होताना थोडेसे कठीण होऊन बसतील. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणूक संभवते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6ठ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 नंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. पंचमातला नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर खटके उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातला बुध आणि द्वितीयातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे
जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जे तुमचं क्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि लाभातला बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे संदर्भ जास्त प्रमाणात राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. येणारे 2 ते 3 दिवस मात्र शुभफलदायी राहतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, आर्थिक गुंतवणूक या संदर्भातले काही चांगले अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरायला वगैरे जाणं सुद्धा होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर लाभयोग करणार आहे. दशमातला शुक्र, दशमातला बुध आणि व्ययातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काय राहील ते पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा चांगला राहील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकतील आणि त्याचं पर्यवसन टोकाचं होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये ट्रॅव्हलिंग किंवा फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 1:19 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातला बुध आणि लाभातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात घेणं हा प्रकार अजिबात करू नका. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांचे सुद्धा नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स वगैरे चांगला राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.